सप्तचक्र हे जर आपल्याला जागृत करायची इच्छा असेल तर आपल्याकडे शस्त्र एकच असतं, ते म्हणजे प्राणायाम. प्राणायामाने आपण हे सप्तचक्र जागृत करू शकतो. सप्तम मध्ये आपण कमीत कमी 3-4 जरी चक्र जागृत केले तर माणसाचं कल्याण होतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात. कारण मूलाधार चक्र, त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र, अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र एवढे जरी जागृत झाले तरी तो माणूस ना एकदम टॉपला जाऊ शकतो. आणि ते आपल्याकडे शस्त्र जे आहे ते प्राणायाम आहे. तर दररोज प्राणायाम करणे आणि काहीतरी जप करणे, तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिला असेल किंवा तुम्हाला जो आवश्यक जप वाटतो तो तुम्ही जप करावा. जपामध्ये पण 2 प्रकार असतात, एक सगर्भ जप असतो आणि अगर्भ असतो. तर आपण मंत्रासह जर प्राणायाम केला तर त्याला सगर्भ म्हणतात, आणि मंत्राशिवाय केला म्हणजे आता काही लोक जे आहेत नुसतं प्राणायाम शिकायला जातात तर ते नुसतं प्राणायाम करतात, तो प्राणायाम अवघड असतो. शास्त्रीय दृष्ट्या जो प्राणायाम आपण करतो म्हणजे पतंजलीचं जे बाबा रामदेव किंवा अजून जे योगाभ्यास करणारे जे लोक आहेत, आता योगा डे आला बघा 21 तारखेला, तर आता सगळीकडे प्राणायामाचे वर्ग किंवा मोफत शिबिर वगैरे असे चालू आहेत. तर ह्याच्यात जो प्राणायाम शिकवला जातो ना तर तो अगर्भ प्राणायाम असतो. आता ह्याच्यात होतं काय माहितीये का, जो नवीन शिकणारी व्यक्ती असते की ज्यांनी आयुष्यात कधी प्राणायाम केलाच नाही तर त्याच्यासाठी ते फार अवघड काम असतं. कारण प्राणायामामध्ये कसं आहे की तुम्हाला साधा अनुलोम विलोम जरी करायचा तरी त्याच्यात एक प्रमाण असतं. श्वास घ्यायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा सोडायला दुप्पट असावा किंवा त्याच्यात ते प्रमाण कमी जास्त करून ते सेटिंग करतात आणि ती सवय आपल्याला लागावी म्हणून ते असतं. पण जर मंत्रासह समजा प्राणायाम केला तर तो प्राणायाम सगर्भ प्राणायाम होतो आणि मंत्राची एक विशिष्ट लांबी असते. म्हणजे समजा तुम्ही साधं ओम नमः शिवाय जरी म्हटलं तरी ओम नमः शिवाय म्हणताना जो वेळ लागणार आहे तुम्हाला तो वेळ आपल्याला कळतो की किती लागतो, आणि श्वास घेऊन परत तो मंत्र किती वेळा म्हटला आपण ह्याच्यात आपल्याला एक गणित बसवता येतं, एक ताल सिद्ध करता येतो आणि त्या तालात जर ते म्हटलं तर आपले एका वेळेस दोन्ही कामं होतात. प्राणायाम तर होतोच होतो, मंत्राचं जप पण होतो. म्हणजे आपल्याला एका वेळेस दोन्ही लाभ होतात. मंत्र जपाचं जे महात्म्य आहे, मंत्राचा जो फायदा आहे तो तर होतोच, त्याच्याशिवाय तुम्हाला प्राणायाम सुद्धा तुमचा होतो. तर प्राणायाम कधी पण माझं असं म्हणणं आहे की मंत्रासह करावा. एखादा मंत्र घ्यावा कोणताही, त्याच्यासोबत तो प्राणायाम करावा. आता प्राणायाम करता करता कसे आपण चक्र जागृत करू शकतो की सर्वात पहिल्यांदा विशुद्ध चक्र आहे, आपला आवाज तिथूनच निघतो, तोपर्यंत म्हणजे आपला श्वास तिथपर्यंत तर नक्कीच पोहोचतो. नंतर जे आहे खाली अनाहत चक्र आहे, अनाहत चक्रापर्यंत बघा, आता एखादा दीर्घ श्वास आपण घेतो ना तर तो थेट पोटापर्यंत जातो, म्हणजे स्वादिष्ठान चक्रापर्यंत तो श्वास जात असतो. पण असा श्वास आपल्याला दिवसातून किती वेळा येतो, किती वेळा घेता येतो आपल्याला, तर अशा श्वास फार कमी वेळा येतो. म्हणजे तासातून एखाद्या किंवा 2 वेळेस आपण दीर्घ श्वसन करतो. तर प्राणायाम म्हणजे काय थोडक्यात की तुम्ही जाणीवपूर्वक केलेला श्वासोश्वास आहे. श्वासोश्वास जो आहे आपण तर जन्मल्यापासून मरेपर्यंत करत असतो. श्वास बंद झाला म्हणजे संपलं सगळं. तर तुम्ही श्वास घेताय पण हे आपल्याला माहित नसतं, आपण कळत न कळत तो श्वास घेत असतो. पण तास 2 तासातून कधीतरी दिवसातून एखाद्या वेळेस आपण असं जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेतो, तर असा जाणीवपूर्वक घेतलेला श्वास म्हणजेच प्राणायाम. आता तो श्वास कुठपर्यंत पोहोचला हे आपल्याला कळायला पाहिजे. समजा आपण असं ठरवलं की आता मी आजपासून आहे ना माझ्या श्वासावर थोडंसं लक्ष द्यायचं. अगदी सिंपल आहे, मी तुम्हाला अगदी सोपं याच्या सांगतो. कारण याच्यासाठी फार मोठे मोठे ग्रंथ वाचणे किंवा काही फार तप वगैरे असं काही नसतं. श्वास आपण घेतोय, आपल्या श्वासाकडे आपण लक्ष ठेवायचं. म्हणजे मी तर म्हणतो की मनुष्य प्राणी जो श्वास घेतो ना, फक्त मनुष्यच असा आहे की तो आपल्या श्वासाकडे लक्ष देत नाही. जे लक्ष द्यायला पाहिजे श्वासाकडेच फक्त लक्ष द्यायला पाहिजे, दुसऱ्याकडे नाही द्यायला पाहिजे. पण आपण बाकी सगळीकडे लक्ष देतो, आपल्या श्वासाकडे मात्र आपलं दुर्लक्ष असतं. मग त्या श्वासाची गती जशी कमी किंवा जास्त होती, आपल्याला आवश्यक ती गती साधत नाही, त्यावेळेस आपल्याला आजार होतात. योग्य गतीमध्ये, योग्य लयीमध्ये, योग्य तालामध्ये जर श्वास चालला तर कधी माणूस आजारी पडू शकणार नाही. पण हे आपला ताल, आपलं तंत्र आणि आपला स्वर, आपली लय सगळं बिघडतं, म्हणून मग सगळे पुढचे कॉम्प्लिकेशन होतात. तर
एक प्रयोग तुम्ही करू शकता की आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. श्वास कुठपर्यंत जातोय, एका मिनिटात किती श्वास घेतोय, एका मिनिटात किती श्वास घेतल्याने आपल्याला प्रसन्न वाटतंय. तर याच्यामध्ये विचार असा आहे, चिंतन असं आहे की आपल्याला जे आयुष्य मिळतं ते दिवस, त्याच्यानंतर मिनिट, तास किंवा वर्ष असं दिलेलं नसतं. आपल्याला मोजून दिलेले असतात श्वास. जेवढे श्वास आपल्याला मोजून दिलेले आहेत ना, तेवढेच श्वास माणूस जीवन जगतो, नंतर तो मरून जातो. प्राणायाम केल्याने काय होतं, तुमचा श्वास नियंत्रित होतो. श्वास नियंत्रित होतो म्हणजे समजा एका मिनिटात आपण 40 वेळा किंवा 60 वेळा श्वास घेतो असं आपण गृहीत धरू. एक उदाहरण. मग समजा हे श्वास आपण कमी केले तर, एका मिनिटात कमी घेतले तर, आणि ते जर आपण प्रमाण कमी कमी करत गेलो तर आपले जे श्वास आपल्याला मिळालेले आहेत, समजा आपल्याला काही लाख श्वास मिळालेले, ते श्वास आपले 100 वर्षात पण आपण संपू शकतो किंवा आपण 25 वर्षात पण संपू शकतो. हे आपल्या हातात आहे. तर प्राणायामाचं मुख्य गणित हे की तुम्ही प्राणायाम करताना श्वास तुमचे नियंत्रित होतात. जसं आपण पैसे काटकसर करून खर्च करतो तसं प्राणायामात की श्वास, एकच श्वास घ्यायचा, आतमध्ये कुंभक करायचं, तो बराच वेळ ठेवायचा आणि मग हळूहळू सोडायचा. असं ज्यावेळेस आपल्या श्वासावर नियंत्रण आपलं येतं त्यावेळेस आपले चक्र जागृत होतात. आता तुम्ही मंत्र जप करताना पहिल्यांदा विशुद्ध चक्र, मग स्वादिष्ठान चक्र, तसा दीर्घ श्वसन करत करत तुम्ही मूलाधारपर्यंत जाऊ शकला आपला श्वास, तर ते एक एक चक्र जागृत होतं. आता हे काही लोक बळजबरी करतात, बळजबरी म्हणजे हठयोग म्हणतात त्याला, तर ते चुकीचं असतं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा रिस्क असतं. म्हणजे ते काय करतात, त्रिबंध लावतात, म्हणजे मूलाधारचा मूलबंध लावतात, त्याच्यानंतर पोटामध्ये उड्डीयान बंद लावतात आणि विशुद्ध चक्रामध्ये जालंधर बंद लावतात. म्हणजे तो असा श्वास पूर्ण कोंडून घेतात आणि त्यांचा हेतू असतो कुंडलिनी जागृत करायचा. कुंडलिनीला तर जबरदस्ती वरती आणण्याचा प्रयत्न करतात. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा किडनी डॅमेज होणे किंवा आपलं लिव्हरचे प्रॉब्लेम येणे असे बऱ्याचदा आजार होतात त्यांना. आणि ती कुंडलिनी जागृत करून काय करायचं तुम्हाला, कारण कुंडलिनी जागृत करायच्या आधीच चमत्कार घडायला लागतात आणि वेगवेगळ्या सिद्धी मिळायला लागतात आणि त्या सिद्धीमध्ये माणूस अडकतो, त्याच्या मोहात पडतो. म्हणजे भल्या भल्यांना तो मोह आवरत नाही. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराज असो, संत ज्ञानेश्वर किंवा विवेकानंद असो किंवा स्वामी परमहंस असो, रामकृष्ण परमहंस, कधीतरी असा प्रसंग येतो की आपल्या सिद्धी आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यामुळे सिद्धींच्या मागे न लागता केवळ आपल्या आरोग्यासाठी प्राणायाम, आरोग्यासाठी चक्र जागृत करणे याचा अभ्यास करावा. प्रत्येक चक्रावर आहे ना एक गार्ड बसलेला असतो, जसं वॉचमन आहे तसं. तर तुम्ही जबरदस्ती किंवा हठयोगाने करण्यापेक्षा श्वासाने त्याला धक्का द्या. जसं आता एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही जाता तर तिथे वॉचमन असतो, तर तो वॉचमन काय करतो, पहिल्यांदा तुम्हाला अडवतो की कुठे चाललात काय नाही, मग तो गेट पास बनवायला लावतो आणि तो फार स्ट्रिक्टली आपल्याशी वागतो. पण त्या ऑफिसमध्ये जर तुम्ही वारंवार जात असाल तर काय होतं की तो तुमच्या ओळखीचा होतो, वॉचमन असेल तिथे किंवा गार्ड असेल तो ओळखीचा होतो आणि तो तुम्हाला मग दरवेळेस गेट पास नाही भरायला लावतो. तो ठीक आहे, तुमचं जर 5 मिनिटाचं काम आहे तर जाऊन या म्हणतो आतमध्ये. आणि मग तुमचा परिचय झाल्यावर तुम्ही अगदी सरळ गाडी घेऊन आत जाता. तो आधी तर तुम्हाला पार्क वगैरे सुद्धा करू देत नाही तिथे गाडी. तर आपल्या चक्राच्या बाबतीत आपल्याला असंच करावं लागतं की तुम्ही त्या गार्डला प्रेमाने समजून सांगा. म्हणजे त्याला तुमचा जो श्वास आहे हळूहळू त्या चक्रापर्यंत न्या. तो पहिल्यांदा तो रिजेक्ट करतो, आपल्याला खाली सरकू देत नाही. मग हळूहळू तुम्ही हा प्रयत्न जर दररोज केला, ह्याला अभ्यास म्हणतात, की हा दररोज अभ्यास करायचा आहे. एक एक चक्र ज्यावेळेस तुमचं खाली सरकत जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा आनंद येईल. परंतु सिद्धीमध्ये नका अडू. एक एक चक्र आपलं ज्यावेळेस सिद्ध होतं ना त्यावेळेस वेगवेगळे अनुभव यायला लागतात आपल्याला आणि माणूस हुरळून जातो त्यांनी, त्याला असं वाटायला लागतं मी जिंकला आता सगळं. तर त्याच्यात जर अडकलात तर मग तेवढ्याच चक्रापर्यंत तुमचा प्रवास होतो, तुम्ही पुढे नाही सरकू शकत. तर एक एक चक्र प्रेमाने जागृत करा आणि ज्यावेळेस तुम्ही मूलाधारपर्यंत जाता तर आपल्या जीवनाला, आपल्या कर्मसिद्धांतानुसार आपल्याला जे योग्य असेल ते आपल्याला सगळं मिळतं. आणि तुम्ही कुंडलिनी वगैरे ह्या अशा सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या सिद्धीवर आपला कंट्रोल राहत नाही. अशा प्रसंगात आपण तो काहीतरी वापर करतो आणि तिथे मग आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो आणि मग जशी समाधी घ्यावी लागते तशी ज्ञानेश्वरांना घ्यावी लागली समाधी, कारण ते चमत्कार करू लागले, ते निसर्गाच्या विरुद्ध जाऊ लागले. तर तसं आपल्याकडून कळत न कळत घडतं आणि मग प्रॉब्लेम येतात.
तर मोस्टली म्हणजे तुम्ही कोणाशी पण याच्यावर चर्चा केली ना, चक्र जागृती, कुंडलिनी वगैरे, तर त्यांना असंच काहीतरी म्हणजे अघोरी काहीतरी करायचं असतं म्हणून ते करतात.